आज तुम्हाला ना एकदम साधी सोपी चमचमीत अशी चिकन बिर्याणी दाखवणार आहोत। हो, या बिर्याणीसाठी आहे ना काही जास्त साहित्यांचा पसारा सुद्धा लागत नाही आणि कधी जर तुम्ही घाईमध्ये असाल तर ही बिर्याणी तुमच्यासाठी एकदम बेस्ट आहे, कारण का तिचा रंग सुद्धा इतका हराभरा असल्यामुळे आहे ना ही बिर्याणी खायला सुद्धा एकदम लाजवाब लागणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी आणि माझ्या आई तुम्हा सर्वांचा आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत। आजची रेसिपी आहे चिकन बिर्याणी आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद। तर पाहूयात आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ नेमकं काय काय साहित्य आहे ते। इथे मी चिकनचे मध्यम आकारात तुकडे करून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेला आहे। त्यानंतर मी इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे, पालक घेतलेला आहे, इथे मी उभ्या चिरून मिरच्या घेतलेल्या आहेत आणि इथे मी वाटण्यासाठी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक लिंबू घेतलेला आहे अर्धा, कोथिंबीर, त्यानंतर पुदिन्याची पानं, कसुरी मेथी आणि इथे मी खडा मसाला घेतलेला आहे। त्यामध्ये काय केलेलं आहे, तमालपत्र घेतलेलं आहे, जावित्री घेतलेले आहे, एक तुकडा मी दालचिनीचा घेतलेला आहे, 3 सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 6 जिरं, चक्री फूल, लवंग, हिरवी वेलची, मसाला वेलची आणि हे इथे काळे मिरी घेतलेले आहेत। त्यानंतर मी इथे उभा चिरून कांदा घेतलेला आहे, हळद, आलं लसणाची पेस्ट, दही आणि हे चवीनुसार मीठ। मित्रांनो, तुम्हाला या सर्व साहित्यांचे प्रमाण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल। आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया। आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, हे चिकन आहे ना ते मुरवत ठेवायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला ह्यामध्ये दही घालायचं आहे, त्यानंतर हळद घालूया, ही आलं लसूण पेस्ट, त्यानंतर कसुरी मेथी, तिखटासाठी आपण या हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत त्या घालूया। आणि मित्रांनो, या कमी तिखटवाल्या मिरच्या आहेत ना? हो, तर तुम्हाला घरामध्ये कोणालाही जास्त तिखट नसेल आवडत, तशी पण ही बिर्याणी आहे ना जास्त तिखट नाही होत, तर त्याच्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण आवडीने सुद्धा खाऊ शकतील, हो की नाही? हो। आता त्यानंतर हा लिंबू आहे ना तो सुद्धा आपण पिळून घेऊया। आता यामध्ये खडा मसाला आहे ना तो घालूया। आता यामध्ये ना आपल्याला थोडंसंच मीठ घालायचं आहे, कारण आपण नंतर बिर्याणी बनवू ना तेव्हा सुद्धा आपल्याला मीठ घालायचं आहे। हो मित्रांनो, त्याच्यामुळे आत्ताच आहे ना थोडं सांभाळून घालायचं मीठ। आता आपल्याला काय करायचं आहे, हे एकजीव करून घ्यायचं आहे। आता साधारण ना आपण काय करूया, ह्याला अर्धा तास मुरवत ठेवूया। आता आपल्याला काय करायचं आहे, हा पालक आहे ना तो आपल्याला उकडून घ्यायचा आहे आणि रंग सुद्धा आपल्याला हिरवाच राहिला पाहिजे असं करायचं आहे। तर ते कसं करायचं ना ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। हो, कारण बऱ्याच वेळेला उकडताना ह्याचा रंग आहे ना तो एकदम असा ब्राऊन सारखा होऊन जातो ना, किंवा वेगळाच कलर काळपटाचा पडून जातो। हो, तर तसं आपल्याला इथे करायचं नाही। तर तू जी काय टिप्स दाखवणार आहे ती मी सुद्धा लक्षात ठेवणार आहे। तर इथे बघा मी कढईमध्ये ना पाणी उकळत ठेवलेलं आहे। तर आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या पाण्यामध्ये ना आपल्याला पालक घालायचा आहे ना, अर्धा मिनिटच आपल्याला ठेवायचं आहे, पण पाण्यासोबत उकडताना गॅस चालू नाही राहिला पाहिजे। गॅस आपल्याला पहिल्यांदा बंद करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा पालक आहे ना तो घालायचा आहे। आणि दुसरी गोष्ट, पालक आहे ना तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, त्यानंतरच आपल्याला पालक पाण्यामध्ये घालायचा आहे। आता मी गॅस बंद करून घेते आणि आता पालक घालायचा आपल्याला। आता बघा हा पालक आहे ना तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि डायरेक्ट आपल्याला थंड पाण्यामध्ये किंवा बर्फाच्या पाण्यातच घालायचं आहे। हो मित्रांनो, असं केल्याने काय होईल, हा पालक आहे ना परत आपल्या रूम टेम्परेचरवरती येईल ना। हो, हा बघा, आता तुम्ही पाहू शकता त्याचा कलर कुठेही चेंज नाही झालेला आहे, फक्त आपल्याला जेवढं त्याला बॉईल करायचं होतं तेवढंच आपण बॉईल करून घेतलं ना। हो। आणि मला एक सांग, दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण पालक पनीर वगैरे बनवतो किंवा चिकन हराभरा बनवतो तर त्याच्यासाठी हा पालक पण यूज करू शकतो ना आपण। हो, क्या बात आहे। आणि दुसरी गोष्ट, हा पाणी आहे ना तो आपल्याला फेकून नाही द्यायचा आहे। आपण चिकन बिर्याणी बनवू ना तेव्हा आपल्याला हाच पाणी वापरायचं आहे। वाह, म्हणजे बिर्याणी सुद्धा एकदम गरम पाणी घातल्यामुळे ते एकदम पटकन तयार होईल ना। हो,
जबरदस्त. आता चिकन मुरते तोपर्यंत आपण काय करूया, वाटण वाटून घेऊया. तर हा थंड करत ठेवलेला पालक आहे ना तो घालूया. आणि तुम्ही पाहू शकता कुठेही या पालकचा रंग बदललेला नाही, जसाचे तसा आहे, हिरवागार. क्या बात आहे. त्यानंतर ही हिरवी मिरची आहे आणि ही कोथिंबीर ती सुद्धा यामध्ये घालून वाटून घ्यायचे. वा. तर आता तुम्ही पाहू शकता आपल्या पालकचा रंग बघा बदललेला नाही, हिरवाच्या हिरवा जसाचा तसा आहे. तर हे बघा आपलं चिकन सुद्धा मुरलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे तांदूळ आहेत ना ते मी धुवून घेतलेले आहेत आणि 2 पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत. चोळून चोळून नाही धुवायचे, नाही तर काय होईल, हे तांदळाचे ना तुकडे होतील. तर आता चला बिर्याणी बनायला सुरुवात करूया. तोपर्यंत मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगतो. त्या दिवशी मी एक रेसिपी केली होती आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की आज मी रेसिपी करतो आहे. आई आज रेसिपी करण्यासाठी तयार नाही आहे, कारण का तिचे बऱ्याच दिवसापासून पाय खूप सुजले होते आणि दुखत पण होते. तर बरेचसे आम्ही स्पेशलिस्ट केले आणि बरेच औषधोपचारसुद्धा केले, पण काही फरक पडत नव्हता. आणि मला असं वाटत होतं कुठे फ्रॅक्चर वगैरे आहे का, कुठे चालताना वगैरे ती पडली वगैरे असेल, कारण का ते कधी खरं सांगत नाही. म्हणून मी ते सुद्धा एक्सरे रिपोर्ट काढले तर ते सगळे नॉर्मल वगैरे होते. म्हणून मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अपील केलं होतं की तुमच्याकडे असं काही औषधोपचार आहे का, किंवा असे कोणते तरी स्पेशलिस्ट वगैरे आहे का की तुम्ही मला सजेस्ट करू शकता, की जेणेकरून मी तिला तिची हेल्प करू शकतो आणि पुन्हा तिला या चॅनलवरती पहिल्यासारखं उभं करू शकतो. तर बरेच मला ईमेलसुद्धा आलेले आहे, इंस्टाग्रामवरती DMसुद्धा आलेले आहे. आणि त्याच्यातून एक आपला मराठी उद्योजकच आहे, त्यांनी मला सजेस्ट केलं आणि मला ते बोलले की दादा तू हे तेल नक्की यूज करून बघ, तुला खूप फरक पडेल. तर त्याचं मी ऐकलं आणि मी ते तेल ऑर्डर केलं आणि इतका फरक पडलेला. आणि हो, पहिली गोष्ट मी तुम्हाला आत्ताच क्लिअर करतो, हा काही प्रमोशनल व्हिडिओ वगैरे नाही आहे. आपला मराठी उद्योजक आहे आणि त्यानिमित्ताने की त्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून थोडाफार सपोर्टसुद्धा होईल आणि आपल्या मराठी उद्योजकाला थोडंसं पुढे नेण्यामध्ये हातभारसुद्धा लावेल, म्हणून मी तुम्हाला हे सजेस्ट करतो आहे. कारण का बऱ्याचशा आपल्या महिला वर्ग असतात, आपल्या आई वगैरे आहेत, बहिणी वगैरे आहेत, किंवा शेजारच्या काकू वगैरे आहेत, दिवसभर किचनमध्ये काम करतात, उभं राहून पूर्ण जो वजन असतं ते पायावरती येतं आणि त्याच्यातून मग बरेचसे आजार वगैरे उद्भवतात. तर त्यांच्यासाठी मस्तपैकी हे थर्मोलिनचं, कोयना ब्रँडचं थर्मोलिनचं जे ऑइल आहे ते तुम्ही नक्की ऑर्डर करा. खूप फायदेशीर आहे. म्हणजे आता 2 दिवस झालेले आम्ही आता यूज करतो आहे आणि तिला थोडाफार फरक पडलेला आहे. मी तिला बोलतो आई इकडे, आता तुला कसं वाटतंय? छान वाटते. आणि माझे पाय दुखायचे होते, म्हणजे दुखत होते ना ते कमी झाले थोडे, म्हणजे जास्त नाही पण थोडा फरक पडला. आणि सूजसुद्धा माझी थोडी कमी झालेली आहे. हो, कारण आत्ताच यूज करायला सुरुवात केलेली आहे. तर म्हणून मला असं वाटलं की आपल्या मराठी उद्योजकाला सुद्धा पुढे न्यावं आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यालासुद्धा सपोर्ट होईल. तर तुम्हीसुद्धा हे थर्मोलिन कोयना ब्रँडचं तेल आहे ते ऑर्डर करा आणि आपल्या ज्या महिला वर्ग आहेत त्यांची तब्येत वगैरे सांभाळण्यामध्ये खूप मदत होईल. थँक्यू. तर आता चला बिर्याणी बनायला सुरुवात करूया. आता यामध्ये आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे, पण कांदा ना आपल्याला तांबूस रंगावर परतून घ्यायचा आहे. आता तुम्ही पाहू शकता आपला कांदा आहे ना तो तांबूस रंगावर झालेला आहे. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे मुरवलेलं चिकन आहे ना ते सुद्धा यामध्ये घालायचं आहे. जबरदस्त. आता चांगलं एकजीव करून घेऊया. आणि आता काय करूया, लगेच ना ही पालकची पेस्ट केलेली आहे ना ती सुद्धा यामध्ये घालूया. आता हा उरलेला मसाला आहे ना तो सुद्धा यामध्ये घालूया आणि पुन्हा चांगलं ना एकजीव करून घेऊया. एकजीव झाल्याच्या नंतर हा तांदूळ धुवून घेतलेला आहे ना तो सुद्धा यामध्ये घालूया.
आता हे तांदूळ आहेत ना ते आपल्याला चिकनमध्ये ना एकजीव करून घ्यायचे आहेत. एकदम हिरवीगार आपली इथे बिर्याणी तयार होणार आहे ना. हो, तुम्ही प्रिपरेशन वरूनच अंदाज लावू शकता की किती आपली चिकन बिर्याणी आहे ते एकदम भारी एकदम लज्जतदार तयार होणार आहे. चला आता पालक सोबत आपण गरम पाणी केलेलं आहे तो यामध्ये आपण घालूया. आणि पाणी आहे ना तो आपल्याला 1 इंचच भाताच्या वर ठेवायचा आहे. हो, कारण जर तुम्ही याच्यामध्ये जास्त पाणी घातलं ना तर त्या भाताची बिर्याणी नाही खिचडी मात्र नक्की तयार होईल ना. हो, चला आता यामध्ये आपण मीठ घालूया. लक्षात ठेवा आपण थोडंसं मीठ चिकनमध्ये घातलेलं आहे तर आता आपल्याला थोडंसंच घालायचं आहे. त्यानंतर हा पुदिना, आता चांगलं ना एकजीव करून घेऊया. आता आपल्याला ही बिर्याणी आहे ना ती स्लो गॅसवरती 15 मिनिटं शिजून घ्यायची आहे. अशाच नवनवीन आणि घरगुती रेसिपींसाठी घरचा स्वाद हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आता तुम्ही पाहू शकता या बिर्याणीमधलं ना पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे. आता या बिर्याणीवरती ना आपण झाकण ठेवूया आणि स्लो गॅसवरती आपण 5 मिनिटं शिजून घेणार आहोत. आता तुम्ही पाहू शकता आपली बिर्याणी आहे ना मस्तपैकी तयार झालेली आहे. आता आपण ना गॅस बंद करून घेऊया. वाह, आपली बिर्याणी ते एकदम लाजवाब आणि मस्त चविष्ट सुद्धा झालेली आहे आणि तुम्ही पाहिली ना किती एकदम सुटसुटीत झालेली आहे. आणि ह्यामध्ये आपण कोणतेही आर्टिफिशियल रंग सुद्धा घातलेले नाही तरी सुद्धा पाहिलात ना किती एकदम रंग हिरवा गार आलेला आहे. ही जी ट्रिक आहे ना ही ट्रिक नक्की फॉलो करा कारण का ही ट्रिक तुम्हाला बऱ्याच रेसिपीमध्ये यूज होणार आहे. मग आता वाट कसली पाहताय, आता पटकन तयारीला लागायचं आहे आणि ही बिर्याणी आपल्या घरच्या घरी तयार करून पाहायची. आणि तयार केल्याच्या नंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका. पण त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं, शेअर करायचं आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण अशाच मस्त की साध्या सोप्या खमंग रेसिपीज खास तुमच्यासाठी या चॅनलवरती येत असतात. मित्रांनो, हाच व्हिडिओ जर तुम्ही आपल्या फेसबुकवरती पाहत असाल तर आमचा फेसबुक पेज लाईक करायला सुद्धा विसरू नका. इंस्टाग्राम माझीटीवरती पाहत असाल तर आमचं इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करायला सुद्धा विसरू नका. आता या सर्व रेसिपीज तुम्हाला आपल्या शेअर चॅटवरती सुद्धा पाहायला मिळतील. चला, अशीच एक तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.